शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी न खचता 40 गद्दार सोडून गेले आणि जाता जाता पक्षही घेऊन गेले आणि चिन्हही घेऊन गेले। तरीही न खचता आता नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं असं यश त्यांनी मिळवलं। एकंदरीतच खऱ्याचा विजय होतो असंही या दरम्यान पाहायला मिळालं आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा नक्कीच हे शिवसैनिक आपल्याला साथ देतील आणि या शिवसैनिकांची सुद्धा अशी इच्छा आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावर उद्धव साहेब ठाकरे हेच असावे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विचार खंबीरपणे घराघरात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। तरीही ठाण्याचे ठाणेदार एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करून 40 आमदार फोडून मुख्यमंत्रीपद मिळवलं। शिवसेनेचं नाव आणि चिन्ह ही दोन्ही चोरलं तरी सुद्धा न खचून जाता न डगमगता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी राहिलेल्या निष्ठावंत शिलेदारांना बरोबर घेऊन लोकसभेला प्रचंड मोठी टक्कर दिली। 12 ते 13 खासदार निवडून आणले। त्यामुळे सत्ताधारी पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांना संपवण्याचे असलेले मनसुबे डोळीला मिळाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संसदीय पक्षाच्या नेतेपदी शिवसेनेची मुलूक मैदान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संसदीय पक्षाच्या नेतेपदी शिवसेनेचे मुलूक मैदान खासदार संजय राऊत यांची निवड करण्यात आली असून मुंबईमधून प्रचंड मतं घेऊन ते विजयी झालेत। म्हणून अरविंद सावंत यांची लोकसभेच्या नेतेपदी निवड करण्यात आलेली असून दुसरे खासदार अनिल देसाई यांची पक्षाच्या मुख्य प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे। या तीनही खासदारांच्या ताकदीचा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा होणार असून त्यांच्या सभा आणि यांचं नियोजन कौशल्य येणाऱ्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सॉंग आणि मशाल घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। सत्ताधाऱ्यांची बेबंदशाही एकाधिकारशाही मोडून भगवा फडकवणाऱ्या या बहादूर खासदारांचं मराठी बांधवांसह संपूर्ण राज्यातील शिवसेनेतून मोठं स्वागत केलं जात आहे। येणाऱ्या काळात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि मुख्यमंत्री पदावर उद्धव बाळासाहेब ठाकरेच बसणार असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करत आहेत।